गुड मॉर्निंग. आज आपण घातांक व घनमूळ तसेच त्रिकोणाचा शिरोलंब व मध्यघात अशा दोन प्रकरणातील महत्वाच्या NMS परीक्षेतील उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. आता पहिलाच प्रश्न पहा. 19,683 या संख्येचं घनमूळ किती? आता कोणत्याही संख्येचं घनमूळ काढायचं म्हटल्यानंतर कमीत कमी आपल्याला पहिल्या 10 संख्येचं घन माहित असावेत. सांगा, 1 चा घन 1, 2 चा घन किती रे? 8, 3 चा घन 27 27, 4 चा घन 64 64, बरोबर. 5 चा घन 125 125, 6 चा घन 216 216, 7 चा घन 343 343, 8 चा घन 512 512 12, 9 चा घन 729 729 आणि 10 चा घन 1000. आता ज्या संख्येचं घनमूळ काढायचं आहे ती संख्या मी घनमूळ सिम्बॉल मध्ये लिहितो. घनमूळाचं हे सिम्बॉल आहे. 19,683. आता मला सांगा, एकक स्थानी काय आहे रे? कोणता अंक आहे इथं? 3. मग घनाच्या एकक स्थानी जर 3 असेल तर घनमुळाच्या एकक स्थानचा अंक कुठला असतो? 7 ओके. आता हे शेवटचे 3 अंक आहे ते विचारात घेऊ नका. मग राहिलेले 2 अंकी संख्या कुठली आहे? 19. मग 19 पेक्षा लहान घनसंख्या कुठली? 8. आणि 8 हा कोणाचा घन आहे? 2. म्हणजे याचं उत्तर 27, पर्याय क्रमांक 4. दुसरा प्रश्न, 3 चा m घातांक अधिक 3 चा m अधिक 1 घातांक बरोबर 108. आता तुम्हाला 3 चा वर्ग, 3 चा तिसरा घातांक, 3 चा चौथा घातांक या घातांकित संख्या माहित असाव्यात. किंवा कुठल्या दोन 3 च्या घातांकांची बेरीज 108 येते. साधारणतः हे लक्षात येते तुमच्या 3 आणि 4 आणि 27 3 किती? 81. किती काय दोघांची बेरीज बघा. 7 आणि 1 8 आणि 8 आणि 2 10. मग 27 हा 3 चा काय आहे? घन आहे. आणि 81 हा 3 चा कितवा घातांक आहे? चौथा. आता थोडं डाव्या बाजूचं ऑब्झर्वेशन करा. 3 चा m घातांक, 3 चा 3 घातांक, म्हणजे m ची किंमत किती आली रे? 3 म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन, -2/3 कंसाचा -2. आता हा घातांकाचा नियम तुम्हाला माहित आहे. a चा जर घातांक -m असेल तर तो छेदात गेल्यावर काय होतो? -m घातांक आहे तो अधिक m होतो ना. मग या पद्धतीनं काय होईल रे? पहिली टर्म 1/-2/3 तसंच राहणार. फक्त वरचं जे -2 आहे ते काय होणार? +2 होणार. हाच घातांकाचा नियम आपण दुसऱ्या टर्मसाठी वापरूया. आता छेदात 1/2 आलं. घातांक जो -1 आहे तो काय होणार? +1 होणार. आणि हाच नियम तिसऱ्या टर्मला, हे 1/3 आहे असं -1 घातांक +1 होणार. आता आपण सॉल्व्ह करूया छेद. ऋण संख्येचा वर्ग धन असतो. मग सांगा, 2 चा वर्ग किती? 4. आणि 3 चा वर्ग 9 प्लस,
आता छेदात 1 चा वर्ग 1 सॉरी 1/2 आहे असं, कारण घातांक एकच आहे, त्यात बदल होणार नाही. त्याच पद्धतीने इथं पण 1/3 चा घातांक 1 आहे, त्यामुळे त्यात सुद्धा काय बदल होणार नाही. आता फक्त काय करायचं, 4/9 चं वर गेल्यावर काय होणार? 9/4 होणार. पुन्हा 1/2 चं वर गेल्यावर काय होणार? 2/1 आणि 1/3 चं वर गेल्यावर काय होणार? 3/1. आता आपण काय करूया, ही दोन सोडव करूया अगोदर. करा तिरकस गुणाकार. 9 एके 9, दुसरा तिरकस गुणाकार 4 दुनी 8 आणि छेदांचा गुणाकार 4 आणि पुढचं वजा 3/1 हाय असं लिहूया. आता 8 आणि 9 ची बेरीज किती? 17 छेद 4 आणि पुढे वजा 3/4. इथं पण छेद समान आहे, तिरकस गुणाकार. 17 एके 17, दुसरा तिरकस गुणाकार किती? 4 त्रिक 12 आणि छेदाचा गुणाकार 4 एके 4. आता 17तून 12 वजा करा 5 आणि छेद 4. 5/4 आहे का बघा पर्याय? पर्याय क्रमांक 4. आता 6859 या संख्येचं घनमूळ काढायचं आहे. आता मगाशी सांगितलं का नाही, कमीत कमी 10 जर घनपाठ असतील. आता मला सांगा, हा जो घन आहे, घनाच्या एकक स्थानी 9 आहे. मग घनमूळाच्या एकक स्थानी काय असणार आहे? 9. सर 19 चा घन पर्याय क्रमांक 2. 729. घनाचे एकक स्थानी 9 असेल तर घनमूळाच्या एकक स्थानी 9. सर 19 चा घन आहे. हा, ओके. आता शेवटचं 3 अंक विचारात न घेता संख्या उरली 6. मग 6च्या अगोदरची घनसंख्या 1. 1 हा कोणाचा घन आहे? 1 चा. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. आता इथं पहा, तुम्हाला एक घातांकाचा नियम झालेला आहे, a चा m आणि त्याचा घातांक n. काय रे इथं? घाताचा घात असला की त्यांचा गुणाकार होतो ना. आणि अजून एक नियम माहित आहे, कुठला a चा जर 0 घातांक असेल तर त्याचं उत्तर किती असतं? 1. आता या दोन नियमांचा आपण आधार जर घेतला तर हा ब्रॅकेट काय होईल? ह्या 1/3 चा आणि 3 चा काय होणार? गुणाकार. आता ह्याचं मूल्य काय होईल? ह्याला जर तुम्ही a म्हणलं, 5चा 7 ला a म्हणलं, a चा 0ची किंमत किती असते? 1. आता छेदामध्ये पहिल्या घातांकाचा नियम समजा आपण लिहिलेल्यापैकी 2 चा आणि 1/2 चा काय होईल? गुणाकार. आता बघा, ह्या 3 ला हे 3 जाणार, ह्या 2 ला हे 2 जाणार, म्हणजे अंशात काय उरलं? 2 अधिक 1 आणि छेदात उरलं 3. मग 3 छेद याचं 3. उत्तर 1 आहे. 1. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. शंभर पॉइंट 1 कंसाचा वर्ग बरोबर किती? आता हे सोडवत असताना तुम्हाला a अधिक b पर्याय क्रमांक हे 3. बरं सांगा, ह्याची उजवी बाजू सांगा या सूत्राची. a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग प्लस b चा वर्ग. बरोबर. मग 100.1 ची फोड मी कशी करू रे? 100 अधिक 0.1 म्हणजे a ची किंमत तुम्ही 100 भरणार आणि b ची किंमत 0.1 भरणार. म्हणजे a चा वर्ग काय होणार? 100 चा वर्ग. 2 गुणिले 100 गुणिले 0.1 आणि b चा वर्ग
0.1 चा वर्ग. 100चा वर्ग म्हणजे 2 शून्याचे 4 शून्य होणार आहे ना. आता या तिघांचा जर गुणाकार केला तर किती येईल? या 100चा 0.1 चा जर गुणाकार केला तर 10 येते आणि 10 दुनी 20 आणि 0.1 चा वर्ग केल्यावर 0.01 होणार. आता पहिल्या दोन संख्यांची बेरीज येणार 10,020 आणि त्यात 0.01 ऍड करूया. कितवा पर्याय येतोय? पर्याय क्रमांक 3. सर हा प्रश्न आलता आम्हाला सराव परीक्षेला. हा. हो. आता इथं तुम्हाला 6th रूट दिले. 6वं मूळ कुणाचं? 19,583 च्या वर्गाचं. 27. 19,683 इथं वर्ग आहे पहा. आणि 6वं मूळ म्हणजे घातांक किती रे? 1/6. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठलं इथं घातांकाचा नियम वापरायचा? ए चा m कंसाचा n बरोबर ए चा m गुणिले n म्हणजे ह्या 2चा आणि 1/6 काय होणार? गुणाकार. बे एक बे 6 म्हणजे घातांक 1/3. घातांक 1/3 म्हणजे काय येणार इथं? घनमूळ. आणि याचं उत्तर मगाशीच आपण काढलं होतं. बरोबर ना? सर 27चा घन आहे. 27 म्हणजे पर्याय क्रमांक 2. फक्त इथं थोडं लक्षात आलं पाहिजे तुम्हाला इथं घनमूळच का काढायचं आहे. हा जी हा गुरुत्व मध्य एजी ची किंमत 7 वर्गमुळात 3 पीजी आणि एपी हा रेशो तुम्हाला विचारलाय. मला सांगा एक तुम्हाला महत्वाचा गुणधर्म माहित पाहिजे. गुरुत्व मध्ये काय करतो रे? गुरुत्व मध्य प्रत्येक मध्ये गेला कोणत्या प्रमाणात विभागतो? 1. 2/1. 2/1. 2/1. अगदी बरोबर. याचा अर्थ एजी आणि जीपी हा जो रेशिओ आहे तो किती असणार आहे? 2/1. बघा म्हणजे हा एजी भाग या जीपीच्या दुप्पट असणार. म्हणजे एजीचं जर 2 भाग असते तर जीपीचा एकच भाग असेल. आता मला तुम्ही सांगा एजीची किंमत तुम्हाला किती दिली रे? 7 वर्गमुळात 3. मग मला सांगा जीपी किती येणार? या निम्म म्हटल्यावर 7 ला 2 न भागलं किती येणार? 3.5. 3.5 वर्गमुळात 3. हा बरोबर आहे. आणि मग मला सांगा एपी किती रे? एपी म्हणजे एजी आणि जीपी ची बेरीज. 7 आणि 3.5 ची बेरीज किती? 10.5 आणि पुढचं वर्गमुळात 3 ह्याचं ठेवायचं. आणि मग एजी ची किंमत आपण टाकली 7 वर्गमुळात 3. बघा आणि आपल्याला जे विचारलंय ते रेशो आपण पाहूया. आपल्याला विचारलंय कुठला रेशो बाबा इथं? पीजी छेद एपी विचारलंय ना. पीजी छेद एपी. मग पीजी किती आहे बघा? पीजी म्हणजे जीपी 3.5 वर्गमुळात 3 आणि एपी किती आहे? 10.5 वर्गमुळात 3. आता वर्गमुळात 3 ला वर्गमुळात 3 गेलं. वर 3.5 आणि खाली 10.5. आता 3.5 एके 3.5 आणि 3.5 ची तिप्पट किती? 10.5. म्हणजे एकाच 3 उत्तर येते. म्हणजे पर्याय क्रमांक 4. किंवा तुम्हाला किंमत न काढता पण हे सोडवता आलं असतं ना रे. किंमत न टाकता बघा पीजी आणि एपी
हा रेषीयो विचारला होता मग सांगितलं मी. जीपी जर एक भाग असेल तर एजी 2 भाग आणि पूर्ण एपी 3 भाग. मग पीजीचा 1 भाग अंशामध्ये लिहिला आणि एपीचं 3 भाग छेदामध्ये लिहिलं. डायरेक्ट तुम्ही किंमत न ठेवता त्या गुणधर्मावरून सुद्धा 1/3 हे उत्तर काढू शकता. हा. पुढं त्रिकोण एबीसी ची एपी ही मध्यगा आहे. समजा आपण एकच आकृती काढली. मध्यगा इथं ए नाव दिलं, इथं पी नाव दिलं आणि इथं बी दिलं, इथं सी. एपी ही मध्यगा असल्यामुळं पी हा बीसीचा मध्यबिंदू आला. बीपी आणि पीसी समान आलं. आता इथं जी हा मध्यगा संपात बिंदू म्हणजेच गुरुत्व मध्ये आहे. मग एपी ची किंमत तुम्हाला किती दिलेली आहे? 15. मगाशीच तुम्हाला मी सांगितलं गुरुत्व मध्य म्हणजे मध्यगा संपात बिंदू काय करतो? मध्यगेचं 2/1 या प्रमाणात विभाजन करतो. म्हणजे एजी आणि जीपी रेशो किती येणार आहे? एजी आणि जीपी 2/1 बरोबर ना? म्हणजे एजी जर 2 भाग असतील तर जीपीचं भाग किती? 1. मग एपीचं भाग किती रे एपीचं? एपी म्हणजे पूर्ण मध्यग आहे ना. पूर्ण मध्यगेचा भाग 2 आणि 1 3 ना. मला सांगा 3 भागाची 15 असेल तर एका भागाची किंमत किती? 15 भागिले 3 5 आणि 2 भागाची किंमत किती? 5 2 10. मग एजी मध्ये 2 भाग आहेत. एजी मध्ये किती भाग आहेत? 2. मग 2 भागाची किंमत किती? 10. बरोबर आहे ना? पर्याय क्रमांक 4. आता ही प्रश्नांची उत्तर तुम्ही सांगायची. कोणत्या त्रिकोणाचा शिरोलंब संपात बिंदू, मध्यगा संपात बिंदू, कोनदुभाजकाचा संपात बिंदू हे एकाच रेषेवर असतात? हे पाठ्यपुस्तकात वर आधारित आहे. सर पर्याय क्रमांक 4 विशाल कोन त्रिकोण. नाही. काटकोन त्रिकोण. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. हा समद्विभुज त्रिकोण आहे बघा, कारण याच्या ह्या दोन बाजू काय आहेत? समान आहेत. आता मध्यगा संपात बिंदू, समजा ही एक मध्यगा काढली, ही एक मध्यगा काढली आणि ही तिसरी मध्यगा आहे. मग समजा हा मध्यगा संपात बिंदू आहे, त्याला आपण गुरुत्व मध्ये म्हणतो जी. आता कोन दुभाजकाचा संपात बिंदू, हा कोन दुभाजक पण होतोय आणि हा पण कोन दुभाजक होतोय. शिरोलंब हे सर्व एकाच रेषेवर असतात. हे फक्त समद्विभुज त्रिकोणामध्ये घडतं. कोणत्या त्रिकोणात शिरोलंब संपात बिंदू हा त्रिकोणाचा शिरोबिंदू असतो? सांगा. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. कारण असा जर काटकोन त्रिकोण घेतला, मूळच्या त्रिकोणाला आपण एबीसी नाव दिलं. बघा, पहिला शिरोलंब एबी, दुसरा शिरोलंब सीबी आणि तिसरा शिरोलंब आपण बीडी काढूया. आता हे तिन्ही शिरोलंब बी या ठिकाणी छेदतायत. म्हणजे संपात बिंदू बी आहे आणि तो त्या काटकोन त्रिकोणाचा शिरोबिंदू आहे. काटकोन त्रिकोण. विशाल कोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू त्रिकोणाच्या कुठं असतो सांगा. समजा हा विशाल कोन त्रिकोण आहे. पर्याय क्रमांक 1. अगदी बरोबर. क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. तुम्ही काढून बघा. ही जर रेषा आपण अशी डाव्या बाजूला वाढवली आणि असा वरून एक शिरोलंब काढला, समजा मूळच्या त्रिकोणाला आपण एबीसी नाव दिलं.
आता एपी हा पहिला शिरोलंब झाला. एपी हा काय झाला? पहिला शिरोलंब झाला. आता बीतनं जाणारा शिरोलंब कुठला येणार आहे? बीतनं जाणारा जर शिरोलंब काढला असा काढला वर आणि रेषा अशी खाली वाढवावं लागेल. हा दुसरा शिरोलंब झाला. इथं बी क्यू नाव दिलं. आता एतनं जाणारा आपण काढला, बीतनं पण जाणारा काढला. आता सीतनं जाणारा जर काढला तर ही रेषा अशी पुढे वाढवायची आणि इथून बरोबर असा तो शिरोलंब बसणार आहे. बघा तिन्ही शिरोलंब या क्यू या एकाच बिंदूमध्ये छेदत आहेत आणि हा जो क्यू हा लंब संपात बिंदू आहे तो त्रिकोणाच्या कुठे आहे? बाह्य भागामध्ये आहे. कोणत्या त्रिकोणात लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूवर असतो? हे मगाशीच झालं होतं ना, काटकोन त्रिकोणात. कोणत्या त्रिकोणात मध्यगा संपात बिंदू शिरोलंब संपात बिंदू यांचं स्थान एकच असतं? सांगा. तुम्ही जर समभुज त्रिकोण काढला का नाही, तिन्ही बाजू समान समभुज त्रिकोण, समजा मी हा शिरोलंब काढला, हा दुसरा शिरोलंब काढला आणि हा तिसरा शिरोलंब. शिरोलंबाला इंग्रजीमध्ये अल्टिट्यूड म्हणतात. आता समजा मूळचा त्रिकोण आहे त्याला आपण एबीसी नाव दिलं. पहिला एपी हा शिरोलंब, बीक्यू हा शिरोलंब आणि सीआर हा शिरोलंब. आता एपी ही मध्यगा सुद्धा आहे, बीक्यू ही सुद्धा मध्यगा बनते आणि सीआर ही सुद्धा मध्यगा बनते. म्हणजे जो शिरोलंब तीच मध्यगा, याचा अर्थ तिन्ही मध्यगाचा संपात बिंदू आणि तिन्ही शिरोलंबाचा संपात बिंदू यांचं स्थान एकच असतं. हे फक्त कुठं घडतं? तर समभुज त्रिकोणामध्ये घडतं. एवढंच काय, तर एपी बीक्यू सीआर जशा शिरोलंब आहेत, जशा मध्यक आहेत, तसंच ते लंब दुभाजक सुद्धा बांधतात आणि ते कोन दुभाजक सुद्धा बांधतात. म्हणजे समभुज त्रिकोणाच्या बाबतीमध्ये लंब दुभाजकांचा संपात बिंदू, कोन दुभाजकाचा संपात बिंदू, शिरोलंबाचा संपात बिंदू, त्याच पद्धतीनं मध्यगांचा संपात बिंदू, हे सर्व एकच असतात. म्हणून याचं उत्तर समभुज त्रिकोण. पुढचा प्रश्न आहे पूर्ण वर्ग संख्या आणि पूर्ण घन संख्या अशा दोन्ही संख्या असणाऱ्या लहानात लहान 2 अंकी नैसर्गिक संख्येतील अंकांची बेरीज किती? साधारणतः आपल्याला वर्ग संख्या पाडायत. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100. आता घन संख्या सांगा. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन किती? 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 363, 8 चा घन 512, 9 चा घन 729, 10 चा घन 1000. आता याच्यातील अशी लहानात लहान 2 अंकी संख्या सांगा की जी वर्ग संख्या पण आहे आणि घन संख्या पण आहे. 64. अगदी बरोबर. 64 ही पूर्ण वर्ग संख्या सुद्धा आहे आणि पूर्ण घन संख्या सुद्धा आहे. मग यातील अंकाची बेरीज करा ना. 64 या संख्येतील अंकाची बेरीज किती आली? 10. क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट
3चा 5 घातांक गुणिले 3चा 7 घातांक छेदामध्ये 3चा 9 घातांक. तुम्हाला हा घातांकाचा नियम झाला असेल ए चा m गुणिले ए चा n. पाया समान आहे आणि अशा एचा घातांक युनियन m आणि n ची काय होते? m आणि n ची काय होते? बेरीज. मग या नियमानुसार 5 आणि 7 ची काय होणार आहे? बेरीज. आणि छेदामध्ये 3चा 9 घातांक आहे. सांगा 5 आणि 7 ची बेरीज किती? 12. भागिले म्हणजे असं पण आपण लिहू शकतो 3चा 9. आता असा एक दुसरा नियम आहे ए चा m भागिले ए चा n. काय रे उजवी बाजू? m आणि n ची वजाबाकी ना. मग इथं 12 आणि 9 ची काय करावं लागेल? वजाबाकी. किती ना वजाबाकी? 3. म्हणजे पर्याय क्रमांक 2. 3चा 3 घातांक पर्याय आहे. त्रिकोण PQR मध्ये QT या शिरोलंबाची लांबी किती? तुम्हाला सर्वांना त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र माहित आहे का रे? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आहे का माहित? त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. माहित असेल तर लिहून घेत जावा. आता मग त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ मला सांगा PQR चा पाया कुठला आहे रे? हा पाया घेऊया. 12. बरोबर आहे. आपण त्या सूत्रामध्ये किमती घालूया. 1/2 गुणिले पाया आणि PQR ची उंची खाली सूत्रामध्ये टाकले का नाही? उंची आहे. किती आहे उंची? 10. आपण डाव्या बाजूला त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र लिहिले आहे आणि त्यात पाया आपण QR टाकलाय 12 आणि उंची PS 10 टाकली. आता उजवीकडे पण ते सूत्र लिहायचंय, पण या त्रिकोणाचा पाया दुसरा घ्यायचा आणि उंची पण दुसरी घ्यायची. आता कोणता पाया कोणती उंची घेऊ शकतो रे त्याच त्रिकोणाचा? हा पाया घेऊ शकतो का मी? PR 1/2 गुणिले PR आणि PR ची किंमत किती लिहा? 15. आणि PR जर पाया घेतला तर PR च्या समोरचा Q शिरोबिंदू येथून टाकलेला लंब कुठला येणार? QT. आणि QT ही काय होणार मग? उंची. बघा एकाच त्रिकोणाचं क्षेत्रफळ दोन बाजूला लिहिलंय, फक्त पाया आणि उंची वेगळी घेतलेली आहे. आता मग ह्या 1/2 ला हे 1/2 कॅन्सल. 12 120. आता हे जे 15 आहे तिकडे आल्यावर छेदात गेलं. त्या बाजूला QT राहील. मग 15 ची किती पट 120? 8. 8 पट. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट. याचं उत्तर काढू शकता तुम्ही. आता याचं उत्तर काढायला तुम्हाला हे विस्तार सूत्र माहित पाहिजे. मी विस्तार सूत्रावर 2 तास शिकाय घेतल्यात. सांगा याची उजवी बाजू. ए चा घन अधिक 3 A वर्ग B 3 AB वर्ग 3 AB वर्ग AB वर्ग प्लस B चा क्यूब. आता मी A चे गाव 10 ठेवणार आहे आणि B चे गाव 1 ठेवणार आहे. सांगा मग काय होईल? उजवी बाजू काय होईल? A घन म्हणजे 10 चा घन अधिक 3 गुणिले A चा वर्ग म्हणजे 10 चा वर्ग गुणिले B ची 1 अधिक 3 गुणिले A ची 10
बी चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग आणि शेवटी बी चा घन म्हणजे 1 चा घन. दिसतंय का रे इथं? इथं 10 चा घन आहे, इथं 10 चा घन आहे. इथं 3 गुणिले 10 चा वर्ग आहे. इथं पण 3 गुणिले 10 चा वर्ग आहे. 1 न गुणल्यावर त्यात काय बदल होणार नाही. त्यामुळे ते विचारातच घेऊ नका. पुन्हा इथं 3 गुणिले 10 आहे, इथं पण 3 गुणिले 10 आहे. कारण पुढे 1 चा वर्ग 1च आणि शेवटी 1 चा घन 1. म्हणजे एकंदरीत तुमच्या लक्षात पण आलं असेल, एक वर्ग घनमूळ चिन्हाच्या आत जे दिले का नाही तो 10 अधिक 1 चा घन आहे. बरोबर ना? हा 10 11 अधिक 1 उत्तर आहे सर. 11 उत्तर आहे. मग 10 आणि 1 11 11. उत्तर आहे. 1331. आणि त्याचं घनमूळ किती असतं? सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 11. हा पुढं 729 चं घनमूळ जर 9 असेल तर 0.09. सर पर्याय क्रमांक 2. 729 चं घनमूळ 0.09. नियम असा आहे, घनमुळात दशांश नंतर जेवढा अंक आहेत त्याच्या 1/3 अंक घनमूळ चिन्हात दशांश नंतर असायला पाहिजे. आता ही जी घनसंख्या आहे का नाही, 1 2 3 4 5 6 अंक आहेत. मग 6 ला 3 न भागूया, 2 येतोय भागाकार. म्हणजे अशा ठिकाणी दशांश चिन्ह द्या की दशांश नंतर 2 अंक असले पाहिजेत. म्हणजे 0.09 म्हणजे पर्याय क्रमांक 2. याचं उत्तर सांगा. बघा 0.005 आपण असं समजायचं की दशांश चिन्ह नाही. दशांश चिन्ह नाही समजलं तर 5 येते. मग 5 चा घन किती? 125. आता इथं दशांश नंतर 3 अंक आहेत. घन करताना त्याच्यात 3 पट अंक असलं पाहिजेत. म्हणजे अंक असलं पाहिजेत 9. मग आपण 125 च्या अगोदर किती पण 0 घेऊ शकतो, नो प्रॉब्लेम. आता बघा 9 अंक 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 म्हणजे दशांश चिन्ह इथे येते. 0.5 टाइम 0 5 का 6 टाइम आहे 1 3 6 टाइम 0 आणि 125 म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येते. आता पुढचं पहा, x व y या पूर्णांक संख्या असून x चा y घातांक 1331 तर x आणि y चा गुणाकार किती? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक का रे? कारण 1331 हा कोणाचा कितवा घातांक आहे? 11 चा घन आहे. मग ह्या डाव्या बाजूचं ऑब्झर्वेशन केलं तर x हा पाय आहे आणि 11 हा पाय आहे म्हणजे x ची किंमत 11. डाव्या बाजूला y हा घातांक आहे आणि डाव्या बाजूला 3 हा पण घातांक आहे म्हणजे y ची किंमत 3. मग तुम्हाला x आणि y चा करायचा गुणाकार. मग x ची किंमत 11 गुणिले y ची किंमत 4. की त्याला गुणाकार मग 33. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. अशा पद्धतीने आज आपण घातांक व घनमूळ त्रिकोणाचे मध्यगा व शिरोलंब हा भाग पाहिलेला आहे. आणि दुसरी एक महत्वाची सूचना आहे, आता आपला सेट अभ्यास चालू आहे की नाही. सेट मध्ये फक्त गणित नाही, गणिताबरोबर महत्वाचा विषय आहे तो सामान्य विज्ञान. 7वी आणि 8वीचं पाठ्यपुस्तक चांगलं करताय तुम्ही. आपल्या ऑनलाईन टेस्ट तुम्ही सर्वांनी सोडवलेले आहेत. समाजशास्त्र, त्यामध्ये इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल याचा पण अभ्यास चालू आहे. मी तुम्हाला फायनलची रोज एक प्रश्नपत्रिका टाकतोय. एक पहिला सामान्य बौद्धिक क्षमता चाचणी मॅट आणि दुसरा पेपर सेट स्कॉलेस्टिक ऍप्टिट्यूड टेस्ट शालेय क्षमता कसोटी चाचणी. आता बऱ्याच जणांचं काय होते मला सांगतो, शाळा आहे, सकाळचं तास आहे, त्यामुळं
2 टेस्ट सोडवायला तुम्हाला 3 तास वेळ मिळत नाही, तरीही वेळ काढा. यदा कदाचित ज्यांच्या शाळेमध्ये शिकवलं जात नाही त्यांनी आता शेवटचं 5-6 दिवस घरी थांबून जरी अभ्यास केला, ऑनलाईन टेस्ट फायनलच्या ज्या प्रश्नपत्रिका त्या सोडवल्या तरी सुद्धा चालेल. फक्त घरी जर थांबला तर मनापासून तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि जे प्रश्न आपलं चुकले ते का चुकलं ते संबंधित शिक्षकाकडून चेक करून घेणं पण गरजेचं आहे. चालेल. अजून कोणाला काय अडचण असेल तर सांगा. सर आम्ही फायनलच्या प्रश्नपत्रिका सोडवतोय, पण तुम्हाला वेळ पुरतोय का रे मॅथला? पहिल्या पेपरला वेळ पुरतोय का? सर नाही पुरत म्हटला वेळ. पुरतोय सर मला माहित आहे ठराविक जणांनाच वेळ पुरत असेल, आणि ही परीक्षा फायनलला सुद्धा असंच होतं. त्यामुळे पहिल्यांदा सोपं प्रश्न सोडवायचं, पुन्हा थोडं मध्यम लेवल, तर शेवटी अवघड प्रश्नाला वेळ घालवायचा. असं केलं तर वेळ पुरतो. अवघड प्रश्न मागे राहिले तर राहतील, पण आपलं सोपं प्रश्न सोडवायचं राहू नये याची आपण काय करायची काळजी घ्यायची. आणि दुसरी एक तुम्हाला अडचण अशी येत असेल की मी मोबाईलवर तुम्हाला पाठवतोय PDF, मोबाईलवरनं सोडवायला आपल्याला जास्त वेळ लागतो. आणि जर प्रिंट काढायचे असतील तर 48 पानाच्या प्रिंट काढणं तुम्हाला शक्य नाही. आता ज्यांना शक्य आहे, ज्यांच्या घरी प्रिंटर आहे त्यांनी खरं तर प्रिंट काढा, आपल्या डोळ्याला जास्त ताण पडणार नाही. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रिंट काढूनच सोडवा, ज्यांना शक्य नाही त्यांनी मोबाईलवरच सोडवलं तरी चालेल. सकाळी मी 2 तुम्हाला मॅट आणि सेटच्या प्रश्नपत्रिका टाकतो. नियम असा आहे की सकाळी शाळेत जायच्या अगोदर मॅट सोडवलं पाहिजे, आणि शाळेतून आल्यानंतर तुम्हाला सॅट सोडवायचं आहे. आणि संध्याकाळी 9-9:30ला ते दोन्ही पेपर चेक करून संध्याकाळी 10 वाजण्याच्या अगोदर मला मार्क पाठवायचे. म्हणजे मला अंदाज येईल की तुम्ही कुठपर्यंत जाता दोन्ही पेपरला. एक अंदाज सर असा सकाळी आहे 8ला जायला लागतं पेपरला. 8ला सकाळी 8ला जायला लागतं शाळेत. मग संध्याकाळी दोन्ही सोडवून होतात का? हा होतात सर. पण लोड येत असेल नाही 2-3 तास. नाही सर 3 तास नाही लागत, 1.5-2 तासच लागतात दोन्ही पेपरला मिळून. हो. तुमचं स्पीड आहे. मग असू द्या, काय हरकत नाही. सुटत असेल तर संध्याकाळी दोन्ही सोडवून बस करूया. ओके, बाय.